गुड मॉर्निंग एवरीबॉडी. प्रेस रिपोर्टर सगळे मिडिया आयचे आमचे प्रेस कॉन्फरन्स घेवपाक कारण कितें की हालींच TCPची ऑर्डर जाल्या 17/2 गोवा फाउंडेशन वर्सीस गोवा स्टेट. आमच्या वांगडा आसा आमचो जनरल सेक्रेटरी एडवोकेट श्रीनिवास कलर. दुसरो आसा आमचो PCCचो जनरल सेक्रेटरी विजय बिके आणि अख्ख्या गोंयचो यूथ वायस प्रेसिडेंट विवेक डिसिल्वा. आयचे आमकां सुरळीत म्हायती दितलो आमचो जनरल सेक्रेटरी विजय बिके. आयज आमी गोंयांत म्हटल्यार पयलीं सुवातेर पळयता जे गोवाची हेरिटेज, गोंयाचे हे लँड जी आमचे शेतां भाटां आनी आमचे दोंगर जे फॉरेस्ट ते आमची गोंयची संपत्ती, आमची ट्रेजरिटी आनी तेचे राखपाचें काम प्रत्येक गोंयकाराचे आसात. ताच्या पयलीं ह्या जो गव्हर्मेंट करप्ट गव्हर्मेंट आहा कळ्ळें, तेची एक्चुली तेचो हो धर्म, तेचो हक्क जाता की आपूण ज्या जाग्यार निवडून येयला, आपूण ज्या जाग्यार हे केलां तेचें रक्षण करपाचें तेजें आसता. आयज आमी पळयता की ज्या तरेन भाजप सरकारान TCP डिपार्टमेंटान हो गोवा तुकडे तुकडे करून विकपाची तयारी केल्ली आसा आनी तेचेर आमच्या ऑनरेबल हायकोर्टान एक बरी बोडी मारून तेचेर रोख दिल्यार हो विजय सगळ्या लोकांचो आसा. आनी तितून अशें दिसून येता की जी लँड माफिया, जे लँड लॉबीज आसा ते लँड लॉबीज खंय तरी घुसपाल्ले आसात आनी तेंचेर एक चाबूक पडलेलो आसा. आनी अशा तरेन म्हाका दिसता ह्या गव्हर्मेंटान ज्या तरेन हे आमचे फॉरेस्ट म्हणा, दोंगर म्हणा कापपाची, विकपाची तयारी केल्ली आसा. हितून दिसून येता की हांकां लोकांचे पडलेले ना आनी प्रत्येक गोवा आपलो हक्क मागपाक हे न्यायालयान वयचें पडटा. आनी आयज TCP मिनिस्टर सांगता विश्वजीत राणे की आपूण आतां हायकोर्टांतल्यान आतां आपूण सुप्रीम कोर्टान वयता. हे जे टॅक्स पेयरांचे पयशे जो वेस्ट करता एडवोकेटाक आनी बाकीच्या प्रोसिजराक, ते तेणी म्हाका दिसता डेव्हलपमेंटान घालपाची गरज आसा. तो वेस्ट करपाची गरज ना. खंय तरी हेचेर चाबूक बांदल्या तरी तेका इतलो अहंकार जाला, अभिमान जाला, इतलो अहंकार वाडला की तो सांगता की आपूण सुप्रीम कोर्टान वयतलो. हेचेर सबके 17 जो TCP एक्ट आहा तेचेर सगळ्यांनी लोकांनी विरोध केल्लो आसा. आनी हो गव्हर्नन्स कितें म्हणून सांगता, कितें म्हणून दाखोवंक सोदता. फाटल्या दिसांनी आमी पळयलां की एका एक्स मिनिस्टरान सांगलें की करप्शन चालू आसा, पण तेंच्यान तांकां पडलेलें ना. जे स्वताचे मिनिस्टर करप्शनान बुडलेले आसा तेचेर तेंच्यांनी केन्ना तेंचेर एक्शन घेतलेली ना. सुलेमान असलो एक मनीस जो प्रॉपर्टी इन्वॉल्ड आहा आनी आतां भितून आसा, तेणी MLAचे आनी डेप्युटी स्पिकराचे नांवां घेतली, तेचेर एक्शन घेतलेली ना. पण एक बारीक मनीस खंय तरी आवाज काडटा, खंय तरी एक्टिविस्ट आवाज काडटात हेच्या विरुद्ध जाल्यार तेंचेर एक्शन घेतली वयता. प्रत्येक जाणांक कोर्टान वयचें पडटा, कोर्टान आपलो हक्क मागूंक वयचें पडटा. हे गव्हर्नन्स जाल्लें कित्या खातीर आसा काय, जर प्रत्येक एका जर कोर्टान हें करपाक वचूंक जाय जाल्यार तुमी आनी कित्याक आसात हांगा, सोडा ती खुर्ची. सो हेचेर दिसून येता की TCP म्हणटा ते व्हडले हे डिपार्टमेंट कळ्ळें. इट इज नॉट ओन्ली फॉर जनरेट रेवेन्यू कळ्ळें. TCP हे लॉ आनी बाकीचे जे इलिगल जाता तेचेर खंय तरी प्रमाणान हे हाडपाची गरज आसा, पण तेची जाल्ली वचना. सो हांव मागता की गव्हर्मेंटान बेगीनच्या बेगीन हे कितें कारभार चल्ला तो स्टॉप करचो
आणि अशा तरेचे मिनिस्टर म्हाका दिसता आसात. आयज कोर्टान तांकां हे दिल्ले आसा, ते डिपार्टमेंट प्रत्येक एका मिनिस्टराचे आहा. तेणी म्हाका एक तरी तो TCB BJP गव्हर्मेंटान जर इतले तांकां अभिमान आसा ते गव्हर्मेंट बरें चलता म्हणून जाल्यार ताका काडचे ना. तेणी स्वताहून हायकोर्टान हे जे डिसिजन दिला स्वताहून कित्याक तेजी रॉंग केल्लें आसा, हे जे रुल्साच्या भायर तेंच्यांनी डिसिजनां घेतले त्या खातीर तेणी रिजायन जावपाची गरज आहे. पण मिनिस्टर सांगतात आम्ही सर्वोच्च न्यायालयात ते सांगले न्हू सर्वोच्च न्यायालयान वयतले म्हणजे बाबा कित्याक न्हू वयतले सर्वोच्च न्यायालयान. हेचेर म्हाका दिसता चडसो आमचो एडवोकेट कलम श्रीनिवास गौड डिटेल तुमकां सांगतलो आनी तुमचे क्वेश्चन आहा तेचे आमी फुडें हे करया. कळ्ळें. आतां आमचो विवेक पाल उलयतलो मागीर आमचे लिगली आमचो एडवोकेट कलम उलयतलो. देव बरें. काही महिन्या पयलीं एक सोशल मिडियाचेर एक क्लिपिंग येयल्ले ऑफ द मिनिस्टर claiming that around 6 crore square meters has been wrongly zoned as private forest in RP 21. वो प्रकरण तेन्नासान चालू आहा. सो त्या खातीर ह्या गव्हर्मेंटान 17(2) सेक्शन एमेंड करून TCB एक्टा भितर हाडले. जेन्ना 17(2) वो सेक्शन एमेंड करून हाडले तेन्ना वेगवेगळे पॉकेट्स पार्सल्स ऑफ लँड हॅव बीन कन्वर्टेड एज नॉन एग्रीकल्चर फॉर बिल्डिंग पर्पज, फेवरिंग द बिग बिल्डर लॉबी. रॅम्पंट अनबॅलन्स्ड डेव्हलपमेंट हॅज टेकन प्लेस. म्हणल्यार तुम्ही अक्षरशः जे हिल्स आहात, हिल स्लोप्स आहात, तेचेर पासून तुमच्यांनी परमिशनां इश्यू केला फॉर कन्स्ट्रक्शन. इफ यू गो टू शिकेरी हिल, ताज हा पळय ते सायडीक तरी तुम्ही वचात जाल्यार त्या स्लोपाचेर तुमकां दिसती पडटले वेगवेगळे तरेचे कन्स्ट्रक्शनां चालू आहा. हे आतां डिस्ट्रक्शन ऑफ हिल्स, फील्ड्स एंड नॅचरल कवर जे आहा पळय, दिस इज ओनली फेवरिंग द बिल्डर लॉबी. आमचे गोंयकाराचे कोण ना थिंगासर वयर दोंगरार घरां आहा पळय, ते फकत बिल्डर लॉबीचे व्हडले व्हडले बंगले आहा, ते विलास बांदलेले आहा. आमचे सामान्य गोंयकाराचे वेवस्थीत नोळ्याचे घरां आसा पळय, ते अजून पासून नोळ्याच्या घरांनी रावतात. थोडे जाण आपले डेव्हलपमेंट करून काडटात. हे न्यू डेव्हलपमेंट जो सरकार हाडला पळय, इट इज हार्मफूल फॉर नॉट ओनली द गोवन्स इन्क्लुडिंग द ट्युरिस्ट. म्हणल्यार आता तुम्ही पळोवंक गेल्यार ODP पासून हायकोर्टान तेजे दाबले मारले. म्हणल्यार हायकोर्टाक दिवचे पडले की ODP सांगपाक की ODP बाबा तुम्ही कितें केला पळय ते रॉंग आहा म्हणून. सेम त्याच तरेन हायकोर्टान आयज गव्हर्मेंटाक परतून सर्टिफिकेट दिला की तुमची ही 17(2) सेक्शन आहा पळय, दॅट इज कम्प्लिटली रॉंग एंड तुमच्यांनी हे ताबडतोब चेंज करचे. दिस इज द ऑर्डर वॉट स्टेट्स. आता आय वॉन्ट टू ब्रिंग दिस एंगल फ्रॉम द ट्युरिझम सेक्टर. म्हणल्यार आमी कलंगूटच्या वाठारांत पळयत जाल्यार लोक येना, ट्युरिस्ट येना. सगळ्याकूच गोवा चल्ला की ट्युरिस्ट येना. अरे कित्याक येतले ट्युरिस्ट? तुमचे कॉन्क्रीट जंगल पळोवपाक येतले ट्युरिस्ट. दिल्लीवाले गोंयांत कित्याक येता? कित्याक तेंचो पोल्युशन परिस्थिती वायट आहा म्हणून ते फ्रेश एअर आनी ग्रीनरी पळोवपाक गोंयांत येता. तुम्ही तरी हे फ्रेश एअर आनी पोल्युटेड तरी ट्युरिझम फॅक्टर तुम्ही दिता जाल्यार वेर दे वॉन्ट टू कम, वाय विल दे कम? दुसरे म्हणल्यार हाय रायज बिल्डिंग पळोवंक जाय तांकां बिची पळोवंक जाय. अरे इफ दे कॅनॉट गेट टू सी द बीचेस एंड दे गेट टू सी ओनली हाय रायज बिल्डिंग इन द कोस्टल बेल्ट, जाल्यार what is the use of Goa? Why would a tourist come to Goa? And this आम्ही चार्ज करता की हो आयजचो गव्हर्मेंट आहा तो एक ऑर्गनायज्ड नेक्सस. कित्याक ते सांगता हांव, शिकेरे हिलार परतून वचा आमी, थिंगासर तुमी तुमकां खबर आहा की ह्या गव्हर्मेंटान एक लीज काडले टू रेप्युटेड हॉटेल इंडस्ट्री. 3 लाख स्क्वेअर मीटर तेंच्यांनी 60 वर्सां की 70 वर्सां कितें लीज काडला. आनी ते लीज प्रॉपर्टी जे आहा सारकी हिल टॉप हिलोकाचे वयर, शिकेरी हिलाचे वयर आहा. आनी जरी तर त्या हिलाचेर तेंच्यांनी कितें फॉर्मुलेट करूंक सांगला, दे हॅव पुट इन फॉर परमिशन्स फॉर
एक क्लब फॉर ट्युरिस्ट या हिल टॉपाचेर तरी ते क्लबाचे तरी 3 लाख स्क्वेअर मीटर तेंच्यांनी ते लिजाक दिला. त्या प्रॉपर्टीचेर तरी हे व्हडले बिल्डिंगा येयले जाल्यार इमिडिएटली तेंचे सायडीचे पळय कोणें पॉकेट्स घेतला पळय थिंगा तुम्ही अक्षरशः वचून पळया व्हडले व्हडले इंडस्ट्रियलिस्ट, सेलिब्रिटीज आणि क्रोनी कॅपिटल आणि पॉलिटिकल नेक्ससाचे तेंचे पॉकेट्स आहा. तेंच्यांनी जागो इतके करून दवरला थिंगा सगळे. आणि जरी तर हे 3 लाख स्क्वेअर मीटर तरी तेंच्यांनी प्रोजेक्ट पास केलो युजिंग 17(2) जाल्यार बाकीचेय म्हणटले तेका दिला जाल्यार आमकांय दिवचे पडटले. लॉ इज इक्वल टू ऑल. माझे शेजारी तरी वयर दोंगराक थंय बांदून दिला जाल्यार हांव सकयल जाल्यार म्हाकाय बांदपाक दी. दिस इज अ वर्म that will kill Goa. Groundwater tapping, rampant construction, all this is a nexus, and we charge that न्याय कोर्टान सांगला पळय आणि कोर्टान पळय डायरेक्टिव्ह दिला इतून दोळ्या ओपन करपाची कामां गव्हर्नमेंटान करूंक जाय आणि ताबडतोब तुमच्यांनी हे पळय नेक्सस चालू आहा पळय ते बंद जावचें आणि आसा पळय ते परतून RP 21 प्रमाणे सगळे फुडें डेव्हलपमेंट वचचें. थँक्यू. आता तुमचे सगळे पत्रकार भाव आमी पळयना बसल्यात तेंच्या थ्रू हांव गोंयच्या सगळ्या लोकांक कळून दिता. 4 गोष्टी जाल्लेल्या फाटल्या काही दिसांनी. पहिली जाली की एक बीजेपीच्या लिडरान सांगले की आपल्या एका कामा खातीर आपल्या एकट्या मिनिस्टराक पयशे दिवचे पडले आणि आपलें काम जावंक ना. त्याच्या उपरांत दुसरी गजाल जाली. बीजेपीचा एक सेंट्रल लिडर येयलो आणि त्यांनी सांगले हो लोकल बीजेपीचा जो लिडर आसा तो फटींग. ह्या शब्दान सांगले तो खोटे उलयता, कोणीच कोणाक काय पयशे दिवना. पण खरें कितें जाल्लेलें आसा, कितें राज्य चालू आसा हे फुडले 2 कोर्टान ऑर्डरी दिल्यात. ऑनरेबल हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा तांच्यांनी 2 जजमेंटां 2 ऑर्डरी दिल्लेले आसात आणि तेतूनसून कळटा की आमच्या गोव्यान आयज परिस्थिती कितें आसा. पहिली ऑर्डर कोर्टान दिल्या इन रिगार्डिंग इलिगल कन्स्ट्रक्शन्स अँड एनक्रोचमेंट्स. ही हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ऑर्डर आसा 6 मार्चाची. डिव्हिजन बेंच जस्टिस कर्णिक आणि जस्टिस निवेदिता मेहता. त्या ऑर्डरीन जितले गोव्यान इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहा ते सगळे कन्सिडर केल्लेले आसा आणि एक टायम बाउंड पद्दतीन आता कोर्ट म्हणटा की हे गोवा गव्हर्नमेंट जे आसा ते चेक करून मोडचे पडटले. ही हांव तुमच्या वांगडा प्रेसा वांगडा शेअर करता ही ऑर्डर. म्हणजे तुम्ही स्वता पळया कितली इम्पॉर्टंट ऑर्डर आहा ती की ज्या ज्या जाग्याचेर इलिगल कसल्याय टायपचे झोपडपट्टी जावं ते घर बांदूं कोणी कितेंय करूं हे सगळे आख्ख्या गोंयांत जे इलिगल कन्स्ट्रक्शन हे कोणाचें काम आसलें? गोवा सरकारचें काम आसलें. तुम्ही पयलीं जावन दिलेच कशे? तेतून झोपडे पासून हे व्हडले व्हडल्या बीजेपीच्या लिडरांनी जे व्हडले व्हडले माल बांदल्यात गोंयांत, जसो आमच्या हेरिटेज झोनान बांदलेलो आसा ओल्ड गोवा, त्याच्या सकट सगळे टायपचे इलिगल कन्स्ट्रक्शन आता हायकोर्ट पळयतले स्वता जावन कोणी कितें बांदगडी केल्यात ते. आणि दुसरी आता ऑर्डर जी आसा ही आसा गोवा फाउंडेशन वर्सीस स्टेट ऑफ गोवा. हे जे सेक्शन 17(2) हे जे आसा TCP एक्टाचे तेचेर आता हे जजमेंट येयल्लेले आसा. थंय सुद्दां तेंच्यांनी तेच म्हटलें 2 टायपचे गोष्टी आसतात. एक आसा की TCP प्लॅन आसा तुमचो, तितून कितें तरी एरर आसा, मिस्टेक जाल्या खंय एखाद्या जाग्याचेर फॉरेस्ट नासले पण तुम्ही फॉरेस्ट दाखयले हेच करूंक जाता. पण दुसरे आर्बिट्ररीनस म्हणजे आपण कोणतरी राजा आणि हांव ऑर्डर दिता चल चेंज आणि असले फुकट जायना, फ्री जायना. ते सुद्धा बीजेपीच्या लिडरान सांगला आपल्याक पयशे दिवचे पडले. कोणी कोणाक पयशे दिले अजून आमकां खबर ना. पण जेन्ना कोर्ट स्वता जावन एक्शनी घेतले हे दोन्ही टायपच्या गोष्टींनी जाल्लेले इलिगल कन्स्ट्रक्शन आणि जाय तसे कोणाच्या तरी इच्छे प्रमाणे झोन चेंज म्हणजे तुम्ही आता नवीन इलिगल कन्स्ट्रक्शन करा
आणि तुम्ही करा आणि आम्ही तरी लिगल करता. हे दोन्ही टाईपचे गोष्टी असतात जे खरे बेसिक जे सरकार जे आसा, जे सरकारचे काम, सरकार चलता म्हणून जर दिसता रस्त्यार लोकांक, तर तेणी जे करपाचे गोष्टी आसात ते दोन्ही कामां आता हायकोर्टान आपल्या हातान घेतल्या आणि दोन्ही सांगले आम्ही केस टू केस बेसीस आमकां आतां ठरयतले. प्रत्येक केसीन कितें जालां म्हाका दिसता की कोर्टाचे जर म्हटलें तर तेंच्यांनी खूब व्हडलें काम केल्लें आसा, गोंयाचेर उपकारीत केल्लेले आसा की फुडल्या ह्या 2-3 वर्सांत कोर्ट स्वता लक्ष घालून हे जितले सगळे इलिगल कामां गोंयांत जाल्लेली आसात ती तेचेर कितें तरी एक्शन घेतले. ही खूब खुशीची गोष्ट आसा. पण त्याच वेळार दुसरी सायड तेची ही आसा, जर कोर्ट जर सगळें करतले जाल्यार तुमी कितें करता? जाय कित्याक हे गव्हर्नमेंट? एक तर तुम्ही राजीनामा दिया आणि घरा बसा, आमच्याकडे जायना म्हणून कोर्ट करपाचें आहा तुमची कामां. ना जाल्यार हेतून जे कोण इन्वॉल्ड आसा तेंच्यांनी लक्षांत घेवचें, कोर्ट तुमचेर लक्ष दवरून आहा. ज्याच्या ज्याच्या विरुद्ध पुरावे सापडटले ते सगळे भितर पडटले. आयज पर्यंत तुम्ही खूब फटींगपणां केल्यात, खूब पयशे खाल्ल्यात लोकांचे आणि आयज तुमच्याकडे उलोवपाक काय मार्ग ना. कसली ते कोर्टाची जजमेंटां तुमी चॅलेंज करतले सुप्रीम कोर्टान? एक मिनिस्टरान एका जजमेंटाचेर आपूण चॅलेंज करून सांगतलो म्हणून सांगला आणि कोण आपलो वकील आसतलो तोय सांगला. सुप्रीम कोर्टान तुम्ही ॲडव्होकेट मुकुल रोहतगी सारख्या वकिलाक जर घेतले तेची दिसाक 25 लाख रुपया फी आहा, ती कोणाच्या पॉकेटांतून वयतली? दिसाक 25 लाख रुपया गव्हर्नमेंट ट्रेजरींतसून वयतले न्हू. 10 हियरिंगां जाली कितले जाले? लोकांच्या ट्रेजरींतलो पयसो तुम्ही लोकांकडे टॅक्स लावन 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 सगळे खाल्ल्यात पयशे घेतल्या ते ह्या कामा खातीर दिले लोकांनी? लोकांनी तुमकां ह्या कामा खातीर दिल्लेले पयशे आहात ते की कितें इलिगल जावचें न्हू. तेचे उलट तुम्ही वागलेले आहात, इलिगल कामां तुम्ही केल्लेली आहात, झोपडपट्ट्यो क्रिएट केल्यात एका सायडीक आणि दुसऱ्या सायडीक व्हडले व्हडले 5 स्टार हॉटेलां आणि एका बिल्डिंगेंका पयशे दिल्लेले आहेत, गाडी घातलेली. आयज कोर्ट तुमच्या फाटल्यान लागलेले आसा. 2027 पर्यंत आय एम शुअर कोर्ट जे कोण गिल्टी आसात तांकां सगळ्यांका धरून भितर उडयतले. ते सगळे इलिगल बिल्डिंगूय कोसळटले तुमच्यो. तुम्ही जे इतले साम्राज्य तयार केल्लेले आहात न्हू, आयज जे तुम्ही इतले उडक्यो मारतात ते सगळे कोसळटले. पण जर शाणे आसात जाल्यार कोर्टाच्या विरुद्ध वचनाका, स्वता प्रोएक्टिव्ह जायात. ज्या ज्या जाग्याचेर जे चुकला ती तुमचे स्वताची चुको निस्तरा, नाल्यार जनता पळयतूच आसा तुमकां. कोर्टाच्या मागीर फुडें लोक येवपाचे आसात तुमच्या फाटल्यान आनी जेन्ना लोक उबे रावतले तेन्ना मात्र तुमकां पयस करपाक जागो. दोतोर तुम्ही उलयले ते मान्य आसा. दुसरो असो प्रश्न जाता की काही काँग्रेसचे नेते लिडर आसा त्यांचे हितून इन्वॉल्वमेंट आसा, काहींची वोट बँकूय बी आसा. हेचे कडेन तुमी कशें? खंयचो काँग्रेसचो लेगिटिमेट? हांव नांवां घेयना कोणाचें. जे कोण म्हणटा तुम्ही आयज सगळे लिडर जे कोण आसात बीजेपीन, तुम्ही आता क्वेश्चन केला म्हणून तुमकां सांगता पयले जजमेंट जे आसा कोर्टाचे अबाउट इलिगल कन्स्ट्रक्शन ते कशें जाता खबर आसा तुमकां? त्यांनी कोर्टान ऑर्डरींग सांगलात तुमकां जजमेंट दितात, मी वाचून काय. एक हेल्थ ऍक्ट म्हणून ऍक्ट आसा. तो ऍक्ट सांगता की रोगराई जावची न्हू म्हणून. जर एखादो मनीस एखाद्या जाग्यार रावता तर तेका त्या जाग्याचेर टॉयलेट बांदपाची परमिशन दिवची आणि त्या खातीर तेका लायट दिवची आणि उदक दिवची. लिगल इलिगल मागीर पळय. ह्या सेक्शनाचो वापर करून आयज आमच्या म्हापशांत 18 झोपडपट्ट्यो आहात, 10,000 घरां आहात, ते झोपड्यो आहात आणि हे फुकट जावना. जागे कोणाचे? गोविंदाजीचे. गोविंदाजीच्या जाग्यांनी ह्या बीजेपीच्या लोकांनी
10 लाख रुपये पागडी घेऊन जागा दिलेल्या आहात आणि 3,000 रुपये भाडे घेतात त्या लोकांकडले, हे बीजेपी वाले. उगीच काँग्रेस म्हणून जावचे ना. तुम्ही स्वतः पया कोण किती करतात. हे सगळे जे भ्रष्टाचाराचे जे गोष्टी असतात, आयज भ्रष्टाचार फक्त आणि फक्त बीजेपी करतात. काँग्रेसचो एकटोय मनीस भितर इन्वॉल्व ना. जेंचे तुमचे आरोप असले त्यांना तुम्ही बीजेपीन घेतल्यात आणि आयज तेच बीजेपीचे लिडर आहात. मनीस करता भ्रष्टाचार आणि जे करणारे आहात त्यांना बीजेपीन आपल्याकडे घेतलेले आहेत. त्यांचेरूच कारवाई जातली लास्टाक. जे कोण आसात न्ही कोण सोडपणाक सोडचे ना. कित्याक आहा एव्हिडन्स जो जाता तो जाताच फ्री. तुम्ही जर एखाद्या पेपराचेर सायन मारल्या आणि कितें जे इलिगल आहा ते लिगल केला जाल्यार त्या मनशाची सायन थंयसर आसा. थंयसर तुम्ही सुटचे ना. पण तरी सुद्धा जर गव्हर्नमेंटाची जर खरेंच मनापासून कितें जर आसा इच्छा जाल्यार तेंच्यांनी बेगीन भायर सरचें आणि कितें सुदारणा करपाक जाय ती इमिजिएटली करची. नाल्यार फाल्यां कोर्ट आसा, कोर्टाच्या फाटल्यान लोक. म्हणजे सध्या जे काँग्रेसीन आसा ते सगळ्या गंगेन नाल्लेले आसा. गरजूच ना. तूं दाखय न्हू. सगळे जर पळय आयज जर तूं कॅबिनेट काड, मिनिस्टरांची लिस्ट काड, कोण आहा भितर? चीफ मिनिस्टर एकटो बीजेपीचो आहा, बाकीचे कोण आहा? तांकांच तुमी नांवां धरताले न्हू. ते केसी कोणाचेर घातलेल्यो? कोणाक अरेस्ट करपाक गेल्ले? कोणाचेर भ्रष्टाचाराची केस घातलेली? कोणाचेर आरोप लायलेले? हे सगळे बीजेपीचे लिडर आहेत. त्यांच्यानी ते झोपडपट्टे तयार केलेले आहा आणि लोकांच्या वोटाचेर नात ते. अशें धरून एकदा गट जे धरलेले आहात त्यांच्या वोटांनी एक आपूण आमदार म्हणून निवडून येतात. गोंयकारांच्या वोटाचेर येयना आणि मागीर आमदार जातात, मंत्री जातात आणि असली भ्रष्टाचार करतात. पण ते सुटचे ना. हे दोनूच ठीक कोर्टान केल्यात केसीने इनफ आहा. तांकां धरपाक सगळ्यांक लागले. पूण दोतोर हितूंतले काही आता तुम्ही म्हटल्यार पळय जे कोण आता बीजेपीन येता काँग्रेस जाले ते बी तशेंच निवडून येयले अशें तुमकां दिसना? कोणाक ना कोणाक ते हेच सांगता तुका. गोंयान झोपडपट्टी पॉलिटिक्स आमच्या म्हापशा पासून सुरू जाता. म्हापसा बीजेपीन तयार केला आणि तो जर एक विनिंग फॉर्म्युला झाला तयार तो सगळीकडे रिपीट झाला. तुम्ही हिस्ट्री काढून पळया. तुम्ही म्हापशाचे पत्रकार आहात. गोंयची सगळ्यात पहिली झोपडपट्टी म्हापशान जाल्ली तयार. ते आयज जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहा थंय तयार जाल्ली. ती मोडपाक जेन्ना गेले म्हापशाचे लोक थंयच्यान मागीर जे नवीन राजकारण तयार जाले ते आयज सगळी गोवा घाण करून उडयलेली आहा. एकीकडे झोपडपट्ट्यो आणि दुसरीकडे इलिगल कन्स्ट्रक्शन व्हडले व्हडले बिल्डिंगो. आयज आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ज्या गांवांतून येता नेरूल सायडीक, तुम्ही जर म्हापशाच्यान पिलेन वता आणि पिलेनच्यान फुडें नेरूलच्या दिशेन वयताना पिलेन पंचायती कडल्यान फुडें पळया बिल्डींग एक व्हडली बिल्डींग दोंगरार येयलेली आहा. ती एक जाली बिल्डींग. सगळो गोवा पण परवरी जर तुम्ही पावल्यात जाल्यार तुमकां दिसता गोंयान आहा म्हणून. मुंबयच्या खंयच्या तरी पार्टान पावल्यार काय आतांच दिसूंक लागलें. सगळं गोवा असं तुम्ही चेंज करपाचे आहात. बरोबर. तुम्ही तेचेर आवाज बी करूंक नाका. व्हडले बिल्डींग तुमच्या पयलींचो क्वेश्चन तुमचेरूच घेवया कितें मुद्दम तेंच्यानी हे केलें सांगलें कितें जाणा तेचेर आन्सर करता. तुवें सांग तुमचो वैयक्तीक क्वेश्चन कितें आहा की तुमचे काँग्रेसचे आसा म्हणून एक म्हाका काँग्रेसचे आमदार सोडून दिया. एक खंयच्या कार्यकर्त्याचे तरी कोणी आतां पर्यंत धरला तेचें नांव काढलेले आसा कोणी? आता सुलेमानान आमचे म्हापशाचे आमदार डेप्युटी स्पीकर हेचे नाव काढलेले आसा. काल त्यांचो बीजेपीचोच मिनिस्टर एक्स मिनिस्टर पांडुरंग मडकयकर हेनी सांगला की हो सरकाराचे मंत्र्याक आपूण स्वता पैसे दिले म्हणून 15 ते 20 लाख. कळ्ळें? त्याच्या पयलीं फाटल्या दिसांनी टास्क फोर्स लायिल्लो जेन्ना मायकल लोबो हो आमच्या हितून आसलो तेन्ना तेचे अगेन्स्ट कारवाई जाल्ली. तेच्या हॉटेलाच्या अगेन्स्ट इलिगल हॉटेलाचे कारवाई जाल्ली. कळ्ळें? ते केसी ना खंयसर गायब जाले म्हाका खबर ना. आनी ती सद्या तो टास्क फोर्स कितें करता तें काम खबर ना. कारण आतां जर तो एसआयटी जर काम करता आसली जाल्यार आयज लोकांनी हांगा कोर्टांतसून ती हाडपाची गरज नासली. कळ्ळें?
सो नांवां कोणाची घेतल्या नांवां हांचीच घेतलेली आसा सगळ्यांची. सो म्हाजो रिक्वेस्ट आहा की चीफ मिनिस्टरांच्या पोतेन जे कोण कोण ह्या चीफ मिनिस्टरांचे एक्शन घेवची कळ्ळें कोणा कोणाचें कितें आहा तें. म्हाका आमी काँग्रेस पार्टीचे आमचो कोणी हेंच्यांनी ह्या पार्टी रुलींग पार्टीन जो सरकार आसा तेंची यंत्रणा आहा कोण इन्वॉल्व आहा त्यांनी तेंचेर एक्शन घेवची कित्याक लॉ सगळ्यांक जावपाक जाय. आनी हांव म्हणटा की काँग्रेस पार्टी हेका उगी रावची ना. आमचो जो लोकांचो जो हक्क आहा त्या खातीर काँग्रेस पार्टी सगळे आवाज उठयता. आणि मुख्य गोष्ट सांगपाची म्हणजे ही जी 2 जजमेंटां जी आसात कोर्टाची ती हांव तुमच्या वांगडा शेअर करता. तुमच्या पत्रकारांच्या माध्यमांतून हांव तुमकां रिक्वेस्ट करता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोर्टचे जजमेंट कोर्टान कितें सांगलां ते पावचे म्हणजे लोक स्वता फुडें येवन कोर्टाक सांगू शकतले की आमच्या केसीत अशें रॉंग जाल्लेलें आसा. हे जास्त महत्वाचें. म्हणून एक तुमकां दिता हांव जजमेंट तुम्ही प्लीज तेची जो मेन पार्ट आसा ऑपरेटीव पार्ट डायरेक्शन कोर्टाची ती जशी प्रिंट मिडिया आणि तुमच्या हे प्रेस सगळे मिडिया जे आहात त्याच्या थ्रू लोकांच्या पर्यंत पावचे प्रत्येक गोंयकारापर्यंत पावचे म्हणजे लोकांका आपूण जावन कोर्टाक सांगूंक मेळ्ळें की आमचेरूय असो अन्याय जाल्लो आसा आणि प्लीज आमकांय न्याय दिया.